जय हिंद। नागपूर पोलीस आयुक्त आदरणीय सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। ऑपरेशन थंडर हे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन आम्ही पोलीस मार्फत राबवित आहोत। त्या अनुषंगाने काल सकाळी म्हणजे 5च्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की पॉवर ग्रीड चौक इथे एक वाहन उभी आहे आणि या वाहनामध्ये MDच्या पदार्थाची काहीतरी देवाणघेवाण होणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिथे पोहोचलो असता, आमचे पत्र तिथे पोहोचले असता आम्हाला तिथे 3 संशयित मिळून आले आणि त्यांच्या ताब्यातून आम्हाला 4.25 ग्रॅम MD आणि मोबाईल आणि सोबत 4 चाकी वाहन असं एकूण मुद्देमाल 10,07,500 असं मिळून आलेलं आहे। आणि त्यास जे 3 संशयित मिळून आले त्यांची नाव आहेत अंश वीरेंद्र पुरिया वय 22 वर्ष, प्रियांशु अनिल शुक्ला वय 23 वर्ष आणि अभिषेक अशोक भावरकर वय 25 वर्ष। हे तिघेही छिंदवाड्याचे आहे। काल सकाळी आम्ही गुन्हा दाखल केला आहे NDPS ॲक्ट अन्वय। काल आदरणीय कोर्टसमोर त्यांना पेश केलं असता आम्हाला उद्यापर्यंत त्यांचा PCR मिळाला आहे। त्या अनुषंगाने आमचे पथक छिंदवाडा इथं रवाना झालेले आहेत, जेणेकरून हे 3 आरोपी व्यतिरिक्त अजून काही आहेत का त्यांचा शोध घ्यायचा आहे। सोबतच लोकल मदत त्यांना काही मिळाली का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत। अद्यापपर्यंत 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पूर्ण मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, माननीय जॉईंट CP साहेब, माननीय नॉर्थ रिजन साहेब, माननीय DCP कदम साहेब, माननीय ACP बंडीवार साहेब आणि पोलीस स्टेशन कपिलनगरच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ही गाडी MT पासिंगचीच आहे आणि त्या गाडी I-20 आहे, 4 मोबाईल आहे आणि एकूण MD असं एकूण 10,07,500चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आमचा तपास चालू आहे।